नमस्कार माझ्या तमाम मतदार भगिनींनो आणि बंधूंनो, मी अनिल द्विवेदी बोलतोय। आज आपण राजकीय पक्षांचे मांडलेले मुद्द्यांवर चर्चा करूया, बरं का? काय मुद्दे असतील? केलेल्या कामाचं वाढीवपणा आणि करणाऱ्या कामाचा दाखवेपणा, हेच ना? अहो, भाषणात तरी काही ऐकण्यासारखं असावं। ऐकले खूप पुढाऱ्यांचे भाषण, कोण एवढ्या घाईमध्ये आहे की काही बोलू नका, आणि कोणाच्या भाषणामध्ये एवढा ठरावपणा आहे की कधी संपतंय काय माहित। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हेच चाललंय भाषणात। खूप काही बोलावं, पण जाऊ द्या। आपण यांच्या जाहीरनाम्यावर नजर फिरून बघूया तर मुद्दे काय ते 15 साली मागे होते तेच। आजपर्यंत न परिस्थिती बदलली न मुद्दे, नाही का? काही बोलण्यासारखं नाही मित्रांनो। पण जर आपण राईट टू रिकॉल या पक्षांच्या मुद्द्यावर बघितलं तर काहीतरी नवीनपणा वाटेल तुम्हाला। बघूया मुद्दा पहिला, मत परत घेण्याचा अधिकार म्हणजे काय मित्रांनो? चला एक उदाहरण घेऊन बघूया की मत परत घेण्याचा अधिकार कसा वापरता येईल। मित्रांनो, जर तुमचा आमदार 35,000 मतांनी विजयी झाला असेल तर हळूहळू 5 वर्षाच्या आत 35,000 पेक्षा 1% मतदारांनी SMS द्वारे, सरकारी कार्यालयात किंवा सरकारी वेबसाईटवर नोंदणी केली की त्यांना आमदार म्हणून कोणी दुसरा हवा असेल तर कोणाची मान्यता न घेता स्थापित आमदाराची आमदारकी रद्द होईल, बरं का? आणि त्यांना पुन्हा निवडणुकीमध्ये जावं लागेल। तसेच नगरसेवक व खासदारांनी 5 वर्षाच्या कालावधीच्या आत जागी अन्य कोणाला पाठिंबा दिला त्यांची पद रद्द होऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला समोर जावं लागेल। जर हा हक्क आपल्या सारख्या सर्वसामान्य जणांना भेटला तर तुमचे नगरसेवक, आमदार, खासदार हे सगळे काम करायला उभे राहील असं नाही वाटत का आपल्याला? हा कायदा पहिल्यांदा ऐकला असेल ना मित्रांनो? नाही। राईट टू रिकॉलचा अधिकार अमेरिकेत मागच्या 30 वर्षापासून आहे आणि देशाची परिस्थिती आणि भ्रष्टाचार किती कमी आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे। असे खूप मुद्दे घेऊन राईट टू रिकॉल पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 इलेक्शन मध्ये उभा आहे। या पक्षांनी 18 उमेदवार वेगवेगळी ठिकाणी उभे केलेले आहे मित्रांनो, आणि त्याच्यापैकी मी एक कल्याण पश्चिम 138 तुमच्या विधानसभा क्षेत्रात उभा आहे। तर आम्हाला मत देऊन आमचा पाठिंबा वाढवा जर तुम्हाला हे मुद्दे आवडतात तर। मित्रांनो, असे अनेक मुद्दे राईट टू रिकॉल पक्षांनी तुमच्या समोर आणलेले आहे, त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलूया। नाही तर तुम्ही सांगाल की अनिल द्विवेदी तर मीही जास्त बोलतोय। मित्रांनो, परत बोलूया पुढच्या भागात। तोपर्यंत आज्ञा, मी अनिल द्विवेदी बोलतोय।